यूट्यूब चॅनल दादानामा आपण सबस्क्राईब्स केले नसेल तर सबस्क्राईब्स करा, समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा, म्हणजे आम्ही जे नवनवीन व्हिडिओ पाठवतोय ते तुम्हाला घरबसल्या पाहता येईल। चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब्स करा। असे उमेदवार परत भेटणार अगदी लहानाचे पासून थोरांच्यापर्यंत सगळीकडे चर्चे आणि साहेब गॅरंटी निवडूनच येणार आहे असं कोणी जिंकू नका सांगतो। आम्ही साहेबांना म्हणलं आमच्या मंदिराचं काम चालू आहे, साहेबांनी आपले बाळासाहेब मिळाले त्यांना म्हणजे तुम्ही जे सांगताल ते आम्ही देणगी देतो। साहेबांनी जवळजवळ आपल्या मंदिराला 1.25 लाख रुपये देणगी दिली त्या काळी। तसेच आमचे मित्र विठ्ठलप्पा त्यांचेच बंधू त्यांनी असं काही बोलले नाही की साहेबांनी देणगी दिलेली नाही। साहेबांनी विठ्ठलप्पांनी 25,000ची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय आदित्यदादा ज्या गटाचे समाजी सरदेशे साहेब यांना आपल्याला सर्वांना बहुमत निवडून देतोय। त्याचं कारण असं आहे की आपण पाहत असताना की 15 वर्षात जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 15 वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या त्या ठिकाणी कामाचं आपल्याला सर्वांना आम्हीच दाखवलं गेलं। पंचवणी असेल, विमानतळ असेल, त्या ठिकाणी राष्ट्रीय बाजार असेल, ते त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना वेगवेगळं दाखवलं गेलं आणि गेल्या 10 वर्ष झालं आपण त्या ठिकाणी विजय बापूंना त्या ठिकाणी निवडून देतोय आणि त्यांनी सांगितलं की पंचवणीचं त्या ठिकाणी जन्म पूर्ण झाले आणि पंचवणी त्या ठिकाणी आपल्या भागात पंचवणीचं पाणी येत असेल तर ते त्या ठिकाणी एका सहीवरती थांबले म्हणजे आणि तेच त्या ठिकाणी काम का पूर्ण होत नाही तर त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी पुढचे त्या ठिकाणी काँग्रेसवाले त्या ठिकाणी अडचण आणत असतात। त्याचबरोबर त्यानंतर आपण त्या ठिकाणी काँग्रेसचा आमदार त्या ठिकाणी निवडून दिले तर काँग्रेसच्या आमदारांनी सांगितलं की बाबा जर पंचवणीच्या त्या ठिकाणी पाण्याला पैसे कमी पडले तर मी स्वतःच्या त्या ठिकाणी पैसे टाकून पंचवणीच्या त्या ठिकाणी काम पूर्ण करेल, परंतु त्या ठिकाणी मला पण त्या ठिकाणी विरोधी पक्ष त्या ठिकाणी अडचण येतात। म्हणजे गेले 15 वर्ष झालं आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी माजी संधी अधिकारी, माजी कलेक्टर, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय संभाजीराव जल्ले साहेब ज्यांनी आता नुकतेच पुढच्या मीटिंगसाठी गेले ते पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय उत्तम बापू धुमाळ या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी गुणशेखर बापू जाधव, या गावचे माजी सरपंच सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, विद्यमान सभापती शरदराव जगताप, रामसर जगताप, या गटाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रामसर जगताप, आपण सगळेजण एका निवडणुकीला सामोरं जातोय। दरवर्षी निवडणुका येतात, निवडणुका जातात, प्रत्येक निवडणुकीचं आयाम वेगळं असतं, प्रत्येक निवडणुकीचे वैशिष्ट्य वेगळं असतं आणि अशा पद्धतीने त्या निवडणुकीला सामोरं जात असताना आता महायुती आणि महाविकास आघाडी अशा प्रकारची निवडणूक त्या ठिकाणी असताना अजितदादांनी जल्ले साहेबांसारख्या एक प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी उमेदवाराची संधी दिली। त्यांनी कलेक्टर असताना त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे काम आपल्याला त्या ठिकाणी केलेली पाहायला मिळतात। प्रशासनाचा प्रदीर्घ अशा प्रकारचा अनुभव त्यांच्याबरोबर आहे, त्याचप्रमाणे कशा पद्धतीने कामं करून घेतात याच्याबद्दलचा अनुभव त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहे। त्यांचे वडील साधारण जे यशोदा त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम पद्धतीने काम केले। आज आपण पाहतो की पुरंदरमध्ये बरेचसे कामं पेंडिंग आहेत, वर्षानुवर्ष आपण काही कामांच्या बद्दल त्या ठिकाणी चर्चा करत असतो परंतु ती कामं पूर्ण झालेली नाही, ही वस्तुस्थिती आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येत नाही। म्हणजे गुंतवणुकीची पहिली प्रशासकीय मान्यता, पहिली मूळ प्रशासकीय मान्यता 1993 ला आहे। आपल्याकडे जो महत्वाचा अशा प्रकारचा प्रश्न आहे, पहिली प्रशासकीय मान्यता झाली त्यावेळेस 85 ते 80 कोटी रुपयाची असणारी योजना, ज्यावेळेस त्यानंतर पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता 2002 साली झाली त्यावेळेस 333 कोटी रुपयाचं बजेट झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा 2011 साली दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता झाली त्यावेळेस 1300-1350 कोटी पर्यंत त्याचं बजेट गेलं आणि आज कदाचित 1700-1800 कोटी पर्यंत त्याचा खर्च त्या ठिकाणी जाईल। परंतु अजूनही काम पूर्ण झालं असलं तरी अपूर्ण काम आहे।
आणि अपूर्ण काम करायचं असेल तर राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेबांशिवाय त्याला पर्याय नाही. तेच त्या ठिकाणी ते काम पूर्ण करू शकतात, गुंतवणुकीचं पाणी आणू शकतात आणि ते करायचं असेल तर पुरंदरचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी असला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी संभाजी झेंडे साहेबांना निवडून द्या अशा प्रकारची विनंती आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करतोय. पुरंदर हा कसा पाहिला तर दुष्काळी तालुका, समुद्र सपाटीपासून सर्वात उंच अशा प्रकारचा तालुका, जमीन आपल्याकडे चांगले, हवामान आपल्याकडे चांगले, शेतकरी आपल्या कष्टाळू आहे, लोक आपले अभ्यास आहेत, हुशार आहेत असं म्हटलं जातं. पुरंदरच्या मातीला सुद्धा बुद्धीचा सुगंध आहे. एवढी लोक या ठिकाणचे हुशार आहेत आणि मग त्या ठिकाणी जर पाणी आता पाहिलं पुरंदर जलसिंचन योजना झाली, दादांच्या माध्यमातून जलसिंचन योजना त्या ठिकाणी झाली. पुरंदरच्या शिवारामध्ये पाणी खेळलं आणि ज्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये टँकर लागायचा त्या ठिकाणी आता ऊस आणि फळबागा त्या ठिकाणी उभ्या असलेल्या पाहायला मिळतात. लोकांचे बंगले झाले त्या ठिकाणी. हे सगळं घडू शकतं. आज 5.5 लाख टन ऊस त्या ठिकाणी जवळजवळ आपल्याकडनं त्या ठिकाणी जातो. त्याच्यावरून लक्षात येतं की आपल्याकडनं त्या ठिकाणी, परंतु या भागामध्ये मात्र म्हणजे आपण ज्यावेळेस गुंजवणीच्या या भागातून गुंजवणीचं धरण खाली जात आहे, गुंजवणीचा कालवा या ठिकाणी खाली जातोय, तर गुंजवणी धरण पूर्ण करायचं, जिल्ह्याला आयटी पार करायची, एमआयडीसी आपल्याला उत्तम प्रकारे करायचा, चांगल्या शैक्षणिक संस्था आपल्या ठिकाणी आणायचं, धार्मिक पर्यटन चांगल्या प्रकारचं करायचं. हे सर्व करायचं असेल तर आपण सर्वांनी झेंडे साहेबांना त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे. तुम्ही राजकारणामध्ये चढवणार असतात, कधी पुढे जावं लागतं, कधी 2 पावलं पाठीमागे करावं लागतं. राजकारण हे असंच असतं आणि असंच शेवटपर्यंत म्हणजे अनादी काळापासून हे राजकारण चालत आले, लोकशाहीच्या आधीपासून. तर तसं नसतं. शेवटी एक कुणीतरी कुणाला एकमेकाला मदत केल्याशिवाय कुणातरी पुढे जातं. हे शेवटी जगाला समजत आहे. पाचमुखी परमेश्वर जसं आपण म्हणतो एक टीम आहे. टीमनं सगळ्यांनी काम केलं तर त्याच्यामधून रिझल्ट चांगल्या प्रकारचे येत असतो. त्यामुळे या टीमचं नेतृत्व करण्याच्या संदर्भात दादांनी त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी संदेश दिलाय की झेंडे साहेबांना त्या ठिकाणी निवडून द्या. आपण सगळ्यांनी येत्या 20 तारखेला घड्याळसमोरचं बटन दाबा आणि झेंडे साहेबांना त्या ठिकाणी प्रचंड मताने निवडून द्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी करतो आणि सांगतो. धन्यवाद सर. सामाजिक दृष्ट्या गौरववाडी प्रचारानिमित्त जर सर आले की मतांचा नक्कीच पाऊस पडतो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. यानंतर उमेदवार माननीय समाज सदाशिवांना झेंडे हे मनोगत व्यक्त करतील. या ठिकाणी आज उपस्थित माझे सहकारी ज्यांनी नुकतंच मार्गदर्शन केलं ते पीडीसी बँकेचे चेअरमन दुर्गडे सर, जगताप साहेब या ठिकाणी आले, आमचे चेअरमन मार्केट कमिटीचे शरद जगताप, या ठिकाणी ज्ञानदेव ऑफिस इंडिया आमचे रिटायर्ड DYSP, गावचे सगळे ज्येष्ठ ग्रामस्थ कामकांना गुणशेखर बापू जाधव, किसन वाघोले, दत्ताबा भोंगळे, बाळासाहेब तात्या नवले, अक्षयभाऊ नवले, अमोल बापू नवले, वसंत अण्णा नवले, रोहिदास गायकवाड, राजवर्धन नवले, उमेश नवले, दुर्योधन भोंगळे, गणेश नवले, जयश्रीताई गायकवाड, मनीषाताई वाघेले, सुनीताताई नवले, संदीप नवले, किसन गुरुजी नवले, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आम्ही प्रचारार्थ आलो येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी. या भागातले प्रश्न आम्हाला सगळे माहिती आहे. या मंदिराच्या उभारणीपासून या गावामध्ये मी येतोय, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे ना? सगळ्यांना कल्पना आहे. प्रश्न असा आहे की गेल्या 2-3 विधानसभा निवडणुकीमुळे 2च उमेदवार उभे राहतात आणि त्या 2च उमेदवार उभे राहिल्यामुळं प्रॉब्लेम त्यांनी खोटं बोलणं, खोटी आश्वासन देणं याच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही. म्हणजे शिवतारे बापू याच भागातले, पण त्यांनी गुंजवणीचं पाणी आणलं म्हणून 2009 पासून ते सांगतायत त्या खात्याचं मंत्रीपद त्यांना मिळालं. पाणी आलं का? खोटं बोलले ना? मग उद्घाटन बऱ्याच वेळा केली, पायपांच्या मिरवणुका काढल्या, सगळं केलं. काय नको ते केलं. काही महिलांच्या निवडणुका ट्रिपा काढून त्यांना गुंजवणीचं पाणी खड्ड्यात साठले दाखवायला नेलं. तर असल्या माणसावर तुम्ही विश्वास ठेवणार का? हा खरा प्रश्न आहे. नंतर म्हटले काय दिव्याला आंतरराष्ट्रीय बाजार, दिव माझं गाव आहे. कुठला आंतरराष्ट्रीय बाजार काय नाही, आमच्याकडे एक मालगाव जमिनी तिथं RTOचं ऑफिस झाले, त्याला 8-10 वर्ष होऊन गेले आणि काही न करता खोटं बोलणं, रेटून खोटं बोलणं एवढंच ते काम करतात. दुसरे उमेदवार 2014 साली संजय जगताप म्हणाले की मी पुरंदर तालुक्यातला दुष्काळच टोटल हाकून टाकणार, सुजलाम सुफलाम करणार आणि तसा मी शब्द पक्षाला आणि कुटुंबाला दिलेला आहे. ते तरी झालं का? हजेरीच नाही. आणि फोन केला तर नॉट रिचेबल असतो. फोन अप्लाय करायचा, नॉट रिचेबल. फोन सध्या लागत नाही.
त्यांचा 5 वर्ष कधी फोन लागलाच नाही. 2019 सभेत बोलले की स्वतःच्या खर्चाने खिशाच्या पैशाने मी 1200 कोटी रुपये खर्च करून गुंजवणीचं पाणी आणले. तसंही काही झालं नाही. असे अनेक प्रकारचे खोटे बोलणारे दोन्ही उमेदवार आहेत. मी आता एक दादांनी माझ्यावरती विश्वास दाखवलाय, दुर्गडे सरांनी विश्वास दाखवलाय, त्या सगळ्या टीमनी दाखवलाय, पक्षांनी दाखवलाय आणि महायुतीचा उमेदवार म्हणून उभा आहे. आपण सगळ्यांना याच्याबद्दल भाषण करायचं म्हटलं तर भरपूर वेळ जाईल. आज आम्हाला मध्ये 5-6 गावं घेऊन काटेबारसीचे कार्यक्रम असतो, गुरुंच्याला तिथपर्यंतही पोहोचायचं आहे. मी जास्त बोलत नाही, परंतु येत्या 20 तारखेला माझा अनुक्रमांक 5 आहे, घड्याळाचं चिन्ह आहे. बाकीच्या विषयावर बोलता येण्यासारखं भरपूर आहे, परंतु या घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला तुम्ही चांगल्या मताने या ठिकाणी मदत कराल, विजयी करण्याच्या दृष्टीने मदत कराल अशी कृतज्ञतापूर्वक विनंती करतो. आणि थोडक्यात थांबतो यावर, कारण की आम्हाला बऱ्याच गावांना जायचं आहे. धन्यवाद. नाही आपण स्वतः सगळ्यांना घेऊन घरी जाऊन घरगुती समाधान असे तुम्ही साहेबांचा स्वभाव कसा आहे. आयोजित करून बळीराजाच्या विकासासाठी आणि संपन्नतेसाठी प्रयत्न